आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आणि जगून तरी काय करू. जेव्हा आपल्याला पंख्याला दोरी दिसायला लागते, जेव्हा मरावंसं वाटतं, आयुष्य संपवावंसं वाटतं ना, तेव्हा मराठी बिग बॉस सीझन 5 तुम्ही नक्कीच बघा. मी बिग बॉस कधी बघत नाही किंवा त्याच्याबद्दल मला खरंच आवड नाही. आणि यापूर्वीचे सीझन होस्ट कोण करत होते किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कोण होते, कोण कोण नॉमिनेट झाले होते आणि बिग बॉस कोण झालं होतं, शेवटचा विनर कोण होता, याबद्दल मला काहीच माहीत नाही. किंवा त्याच्यामध्ये काय खेळलं जातं किंवा काय त्याची खेळण्याची पद्धत आहे, याच्याबद्दल मला काहीच माहीत नाही. पण जेव्हा केव्हा तुमच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येईल, तुम्हाला वाटेल की हे जग संपवावं, आता ह्या जगामध्ये काहीच रस उरलेला नाही, तर त्यावेळेला बिग बॉस सीझन 5 मराठीचा 5वा सीझन, त्याच्यामध्ये गुलीगत नावाचं एक पोरगा आहे, सूरज चव्हाण त्याचं नाव आहे, त्याला गुलीगत म्हणतात. एका बुक्कीत टेंगुळ असं जो त्याचा फेमस डायलॉग आहे. लॉकडाऊनच्या वेळेला तुम्हाला माहित असेल, टिकटॉक हे तुमच्यासाठी खूप परिचयाचं होतं आणि त्याच्यावर बरेचसे रील स्टार फेमस आहेत, बरेचशा जोड्या त्यांनी बरेचशी नावं कमवलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना मूवीज, एखाद्या चित्रपटामध्ये, मालिकेमध्ये सुद्धा त्यांना चान्स मिळालेला आहे. तर ते टिकटॉक मिळेल आणि टिकटॉक नंतर भारतामध्ये बॅन झालं, पण तरी पण बऱ्याच जणांनी टिकटॉक बॅन झालं तरी आणखीन प्लॅटफॉर्म होते, त्याच्यासाठी फेसबुक होतं, यूट्यूब होतं आणि याच्यासारख्या इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी पुन्हा आपली नावं कमवली. आणि आज आपण त्याला अख्खा महाराष्ट्र, काय आउट ऑफ द महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची ओळख आहे. सूरज चव्हाणला तुम्ही ओळखत असाल. तुम्ही बिग बॉस बघताय, मला बिग बॉस बघायला आवडत नाही, पण त्या एका व्यक्तीमुळे मी बिग बॉस बघायला लागलो. म्हणजे एपिसोड काय असतील ते म्हणजे ठरवून बघत नाही मी. स्क्रोल करतो ना आपण फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती, त्याचे व्हिडिओ, छोटे छोटे रील्स असतात, मोठे मोठे व्हिडिओ असतात, तर ते मी बघितले आणि बघितल्यानंतर वाटलं की अरे हा सामान्य माणूस आहे आणि हा इथंपर्यंत पोहोचला म्हणजेच देवाचा आशीर्वाद त्याच्या मागे असेल. त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे का, त्याचे आई वडील वारले होते लॉकडाऊनच्या वेळेला, त्याचे आई वडील वारले आणि त्याच्या 5 बहिणी काहीतरी आहेत असं त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती. आणि त्याला कोणी नाही, त्याला खोळ्यात काढतात सगळीजण. तो जे पैसे कमवायचा त्याच्या नावावरून, म्हणजे तो जे पैसे मिळवायचा, त्याला बऱ्याचशा कार्यक्रमाला, उद्घाटनाला बोलवायचे लोक आणि त्याचं काही मानधन ठरलेलं असायचं, तर ते मानधन त्याचीच मित्र जवळचे छापायचे, लुटायचे त्याचे मानधन. जर 50,000 मिळाले तर 10,000 मिळाले तुम्ही त्याला सांगायचं. आणि हा इतका भोळा होता की तो त्यांच्यावर विश्वास ठेवायचा मित्रांना. नंतर त्याला गोष्टी कळायला लागल्या की आपल्या मित्राने फसवलं, पण तो खूप कष्ट करून, सामान्य कुटुंबातील व्यक्ती, तो खूप कष्ट करून तो कुठच्या कुठे गेला. बघा, त्याच्या घरी ज्यावेळेला त्याचे आईवडील वारले होते त्यावेळेला त्यानं स्वतः कष्ट करून घर ते उभा केलं आणि घरी गणपती बसवायचा म्हणून त्यानं काय केलं की 2-3 दिवस मजुरी केली आणि गणपतीच्या मूर्तीसाठी जे काय 1,000-2,000 लागतील तर ते त्याने 2-3 दिवसात कमवले. आणि तेव्हा आधीच कांड मोठं करून बसलेला असतो, लावा ताकद, गुळगत दिलात बसावं तुम्हाला. या त्यातून त्याने ती घरी मूर्ती आणली बापाची. पण त्यावेळेला गावातील लोक कोणी आले नाही, कारण ह्या येड्याच्या नादाला कोण लागायचे, ह्या येड्याच्या सोबत कोण गणपती साजरा करायचा, असं लोकांची ती विचारसरणी होती. आणि आज ती लोक, तुम्ही फेसबुकवरती कमेंट बघा, बिग बॉसचा जे एपिसोड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट्स बघा, सूरज तूच बिग बॉस झाला पाहिजेस, आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे, खरंच तू खूप चांगला करतोस. आणि त्यापूर्वी लोक त्याला नावं ठेवायचे की हा फालतू आहे, हा का दिसतो, दिसायला अतिशय सामान्य आहे, दिसायला अतिशय सामान्य, त्याला बोलता येत नाही, असा व्यक्ती बिग बॉस मध्ये चांगल्या पद्धतीने खेळतोय, ही खरंच महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला वाटतं ना की आता नको, आयुष्य संपलं, मला आता आयुष्यामध्ये काहीच नको आहे, मला आता आत्महत्या करायची आहे, सुसाईड इज द बेस्ट सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम्स, असं जर वाटत असेल तर सूरज चव्हाणचा प्रत्येक एपिसोड बघा. दिवसातून 15-20 मिनिटं जरी त्याचा व्हिडिओ बघितलात ना, 8 दिवस जर बघितल्यानंतर तुमचं आत्महत्येचं जे खूळ आहे ना ते डोक्यात पटकन निघून जाईल आणि तुमच्या मनामध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार यायला लागतील.